यामध्ये या व्हिडिओमध्ये आपण आता प्रत्येक फेजचे डिटेल्स जाणून घेऊ. ठीक आहे. वायसॅट नावाची एक्झाम्स काय आहे, एक तर आहे की या प्रत्येक लेवलची एक्झाम जी असेल ती प्युअरली करिक्युलमशी आधारित आहे. तुमच्या अभ्यासक्रमाच्या बाहेर काही विचारलं जाणार नाही. हे माझं एक स्ट्रिक्ट रूल आहे या एक्झाम बाबतीत. कारण की बाकीच्या बऱ्याचशा एक्झाम बघितल्या मी, त्या पुस्तकाच्या व्यतिरिक्त काही कंटेंट आहे ते करायला बऱ्याचदा विद्यार्थ्यांना नको वाटतं किंवा पालकांना नको वाटतं, किंवा की सिलेबसच हा एवढा मोठा आहे आणि सिलेबस सोडून अजून कशाला दुसरं काय करायचं. त्यामुळं आणि त्या सगळ्या फेजेस आपण पाठ्यपुस्तकावर आधारित करू शकतो, याचंच ही एक्झाम एक उदाहरण आहे. ठीक आहे. तर वायसॅट नावाची जी एक्झाम असेल ना, त्याला 100 MCQ असतील. 30 फिजिक्सचे, 30 केमिस्ट्रीचे, 30 बायोलॉजीचे. 10 जे असतील त्यातही एक्सपेरिमेंटल मॅथमॅटिक्स, जो की सायन्स म्हणजे जसं की मॅथ्सही त्यामध्ये इन्क्लूड होतं. त्यासाठी सायन्सच्या या एक्झाममध्ये 5 ते 6 क्वेश्चन्स एक्सपेरिमेंटल मॅथ्सचे असतील. 4 ते 5 क्वेश्चन्स हे जनरल नॉलेजचे असतील. असे 100 मार्क्सचे MCQ असतील. या लेवलसाठी सिलेबस जो असेल तो तिन्ही बोर्डचा असेल. कोणत्याही एका बोर्डचा स्पेसिफाईड नाही आहे. त्यांचा कट ऑफ पण वेगळा नसेल. तर तो स्टेट बोर्डचा असो, CBSE असो किंवा ICSE असो, त्या प्रत्येक मुलाला, आणि तो समजा 9वीला असेल तर 9वीचा सिलेबस प्लस 8वी 7वीचा सिलेबस, तो जर सपोज 7वीला असेल तर 7वीचा सिलेबस आणि मागच्या 2 क्लासचा सिलेबस असा आहे. फक्त 5वीसाठी 5वीचा आणि मागच्या एकच क्लासचा सिलेबस आहे, कारण की ते एक फार अर्ली फेजमधले आपले सायंटिस्ट आहेत. तर त्या मागच्या वर्षी सिलेबसही असेल प्लस वेगवेगळ्या बोर्डचे सिलेबस असेल. तर एवढे प्रिपरेशन मुलांकडून होईल का? तर यातलं जे काही प्रिपरेशन आहे त्यासाठी तुम्हाला मी मागे अनाऊन्स केलं आहे की आपलीच एक लेक्चर सिरीज ऑलरेडी चालू झालेली आहे, सायव्होल्युशन नावाची, एडबॅरेस सेंटर. तिथं तुम्ही जॉईन होऊ शकता. तुम्हाला तिथं ऑलमोस्ट इथलं सगळं कंटेंट त्या एक्झामचं भेटेल. इव्हन एक्सपेरिमेंटल मॅथमॅटिक्ससाठी आणि जनरल नॉलेजच्या क्वेश्चनसाठी सुद्धा तुम्हाला स्वतः काही सर्च करायचं बसत नाही आहे. त्या 10 मार्कांसाठी जे कंटेंट असेल त्याची जी आपली 20-25 किंवा 15-20 मार्काची नोट्स असेल ती आपणच तुम्हाला वेबसाईटवर उपलब्ध करून देऊ. तेच तुम्हाला ॲनालिसिस करायची आहे, तेच तुम्हाला वाचायचे आहे. ठीक आहे. तर ही पहिली फेज झाली वायसॅट नावाची. सेकंड फेजमध्ये आपण प्रॅक्टिकल विचारू. तर प्रोजेक्ट कसा, प्रॅक्टिकलचे क्वेश्चन्स कसे असतील पहा. कॅपिलरी नावाची एक कन्सेप्ट आहे. कॅपिलरी जेवढी छोटी असते डायमीटर त्याची, तेवढी त्याच्या आतमध्ये जे राईज होणारं पाणी आहे ते जास्त असतं. म्हणजे त्याला आपण पाणी नाही, बेसिकली कॅपिलरी राईज म्हणतो. एखादं लिक्विड राईज होतं. ठीक आहे. सरफेस टेन्शनमुळं किंवा कोहेजिव्ह फोर्सेसमुळं, अधेजिव्ह फोर्सेसमुळं, त्याला बरेचसे काही रिझन्स आहेत. तर यात कन्सेप्टची फक्त एक आहे की जेवढी डायमीटर छोटी तेवढा कॅपिलरी राईज जास्त. तर आपण विचारताना मुलांना हेच विचारणार की 2 कॅपिलरी दिल्या जातील आणि यापैकी कोणत्या कॅपिलरी पाण्यामध्ये बुडवल्याच्या नंतर कॅपिलरी राईज जास्त असेल. हे थेरीचा प्रश्न विचारला जाईल. ज्यांनाही कन्सेप्ट माहिती आहे त्याचा आन्सर देतील. तर यासाठी त्यांना सायंटिफिक ॲप्टिट्यूडची गरज आहे. त्यासाठी या एक्झामचं जो स्वरूप आहे ती सायंटिफिक ॲप्टिट्यूड टेस्ट आहे. असं नाही की तुम्हाला द्विदलचे नावं विचारलेत, ऑक्सिडायझिंग एजंटचे नावं विचारलेत, कार्बनची व्हॅलन्सी विचारली, जे की रट्टा मारून होणारे प्रश्न आहेत ते नाही आहे त्याच्यामध्ये. नेक्स्ट, सपोज जर बायोलॉजीचा क्वेश्चन असेल तर तो असा असेल की वातावरणामध्ये हवेमध्ये एक दूषित वायू आहे. तर इथे दिलेल्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सपैकी सगळ्यात शेवटी कोणाला त्रास होईल किंवा सगळ्यात शेवटी कोण मरेल. तर आपल्याला माहिती आहे एकतर इथं व्हायरसचं चित्र आहे, तर व्हायरस लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये नाही, तर तो सिक्वेन्समध्ये कुठेच नाही येणार. सुरुवातीला येणाऱ्यापैकी कोण असू शकतं, एक तर डॉल्फिन असू शकते किंवा रेप्टाईल असू शकतो. तर हे दोघंही मॅमल्स आणि रेप्टाईलच्या कॅटेगरीमध्ये आहे, टर्टल. तर त्यांना श्वास घ्यायला लवकर वर यावं लागेल. पाण्यात असणारी फिशेस गिल्समुळं थोडा काळ जास्त वेळ टिकू शकेल. तर या सगळ्यांचा ॲनालिसिस जेव्हा तुम्ही कराल तेव्हा एक प्रॉपर सिक्वेन्स द्याल. तर त्या सिक्वेन्स जो ऑप्शनमध्ये असेल त्याला मुलं टिक करतील. तर या एक्झामसाठी मग सायंटिफिक ॲप्टिट्यूडची गरज आहे. तर हळूहळू इथून मग आपल्याला चांगले वैज्ञानिक जे पाहिजे आहेत ते भेटतील. नेक्स्ट फेज असेल प्रॅक्टिकल एक्झामची. तिथं आपण 6 प्रॅक्टिकल घेऊ. फिजिक्सचे 2, केमिस्ट्रीचे 2 आणि बायोलॉजीचे 2 आणि 10 स्पॉटिंग असतील. प्रोजेक्ट सबमिशनमध्ये मी म्हटल्यासारखं प्रॉपर रिसर्च लेवलचा जो UG PGसाठीचा प्रोजेक्ट असतो त्या लेवलचा प्रोजेक्ट असेल तर त्यांना काही टेम्पलेट दिला जाते. स्टील तुम्हाला क्रिएटिव्ह फ्रीडम असेल की तुमचा प्रोजेक्ट रिपोर्ट तुम्ही कसा बनवा, पण तो टाईप फॉर्मॅटमध्ये तुम्हाला सबमिट करायचा आम्हाला. ठीक आहे. आणि यातले जे चांगले रिसर्च पेपर असतील ना, तर 28 फेब्रुवारी 2026ला आपलं फ्युचर फ्रंट नावाचं एक मॅगझिन आपण पब्लिश करत आहोत, जे की 15 वर्षाखालील मुलांसाठी आहे. आणि या मुलांना काही जे गायडन्स करणाऱ्या शिक्षकांची काही माहिती असेल तशा प्रकारचे एक मॅगझिन आपण रिलीज करणार आहोत, फ्युचर फ्रंट नावाचं. त्याचं माहिती तुम्हाला मी एंडला दाखवतो. तर त्या मॅगझिनमध्ये यांचे रिसर्च पेपर पब्लिश केला जाते. त्यामुळे ऑथर म्हणून बनण्याची संधी त्यांना या एक्झाममधून भेटेल. आणि लास्ट पार्ट आहे एज्युकॉनचा. एज्युकॉन म्हणजे ही अशी कॉन्फरन्स आहे जिथं की 2 पार्ट असतील. पहिल्या पार्टमध्ये ओपन कॉम्पिटिशन प्लस या मुलांना जेही चांगले पेपर्स आहेत ना त्यांना त्यांचा पेपर पॉवर पॉईंटमध्ये प्रेझेंट करता येईल चांगल्या ऑडियन्सला, चांगल्या सायंटिस्टला. त्यातल्या काही मुलांना त्यांचा रिसर्चचं पोस्टर बनवून प्रेझेंट करता येईल. त्यातल्या काही मुलांना हे जे काही रिसर्च पेपर आहे तो एका राईटअप फॉर्मॅटमध्ये सबमिट करावं लागेल आणि त्यांना मग हे सिलेक्शन होईल एंडमध्ये जे जातील त्यांना. ठीक आहे. तर हे एक पार्ट तिथं असेल. सोबतही एक ओपन सायन्स कॉम्पिटिशन सायमल्टेनियसली दुसऱ्या सेक्शनमध्ये चालेल की जिथं डायरेक्ट या फेजमध्ये येऊन
फक्त सायन्स कॉम्पिटिशन, ओपन सायन्स कॉम्पिटिशनसाठी ते हे करतील, अप्लाय करतील, युकॉनसाठी म्हणून नाही. ठीक आहे. तर हा पहिला फेजमध्ये होईल. सेकंड फेजमध्ये आपण याच्यातून जेही विनर्स असतील त्यांना बक्षीस वितरणाचा कार्यक्रम घेणार आहोत. ठीक आहे. तर हे असे 4 फेजेस एकदम उत्तमरित्या डेव्हलप केलेले, कन्स्ट्रक्ट केलेले, जे की अल्टिमेटली सायन्स आता त्यांचा अभ्यास वाढवतीलच. आणि जसं मी म्हटलं की हे पूर्ण करिक्युलमशी आधारित असणारे प्रोजेक्टसुद्धा करिक्युलमवर आहे, प्रॅक्टिकलसुद्धा करिक्युलमवर आहेत, जो प्रेझेंटेशन असेल तेही करिक्युलमवर आहे. त्यामुळं त्यांचं करिक्युलमचं जे सायन्स आहे ते खूप स्ट्रॉंग होणार आहे. त्यामुळे सगळ्यांसाठी आवर्जून या परीक्षेचा अप्लाय करा. तसे तर परीक्षा आपण जितक्या जास्त दिल्या तितक्या चांगल्या, कारण की परीक्षा जेव्हा असतील तेव्हाच आपण जास्त अभ्यास करतो. तर त्यामध्ये आता ही एक एक्झाम असेल. तुमच्या पार्टिसिपेशन म्हणून हे कळेल की हळूहळू आपण एक्झाम किती चांगलं कंडक्ट करत आहोत. मे बी फर्स्ट इयर असल्यामुळं या एक्झामबद्दल आपल्याला माहिती पोहोचवायला आपल्याला कमी नाही पडायला पाहिजे. त्यामुळं ज्यांना माहिती आहे, ज्यांना अशी एक्झाम देतात, बरेच जण एक्झामचा फॉर्म भरण्यासाठी फार इच्छुक असतात, पण तुम्हाला फक्त एक्झामचा फॉर्म नाही भरायचा आहे. आपली फ्रीवाली यूट्यूबची लेक्चर सिरीज ही तुम्ही जॉईन करू शकता, जिथे तुम्हाला ह्या सगळ्या लेक्चर सिरीज आणि ह्या कंटेंटबद्दल माहिती भेटेल. ठीक आहे. याच्या प्राइजेसबद्दल मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतो. बाय.